नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन सरजी यूट्यूब चॅनलमध्ये मी एस पी जाधव, प्रभावती विद्यालय, विद्यानगर, परभणी आपले स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 9वी आणि 10वी यांच्या मराठी विषयातील उपयोजित लेखनामधील घटक बातमी लेखन याविषयी आज माहिती अभ्यासणार आहोत. बातमी लेखन हा प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 5 गुणांसाठी विचारण्यात येतो. या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनी 60 ते 80 शब्दात लिहिणे अपेक्षित असते. प्रश्न क्रमांक 5 हा उपयोजित लेखनावर आधारित असतो. यामध्ये प्रश्न क्रमांक 5A हा बातमी लेखनावर आधारित असतो. प्रश्न क्रमांक 5A यामध्ये तुम्हाला बातमी लेखन, जाहिरात लेखन, कथा लेखन या 3 लेखन प्रकारावर प्रश्न विचारण्यात येतो. यांना प्रत्येकी 5 गुण असतात. या तिन्ही लेखन प्रकारांपैकी कोणतेही 2 लेखन प्रकार विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये सोडविणे अनिवार्य असतात. आता आपण बघूयात की बातमी लेखन म्हणजे काय. बातमी म्हणजे घडलेल्या घटनेचं यथातथ्य केलेलं वर्णन होय. बातमी हा जीवनातला अविभाज्य घटक आहे. ज्यात काय घडले, कधी घडले, कुठे घडले, कसे घडले, त्यात कोण उपस्थित होते, या सर्व बाबींची माहिती आपल्याला मिळत असते. बातमी अशी गोष्ट ज्यात मी नाही, म्हणजेच बातमी लेखनात जसे घडले तसे यथातथ्य वर्णन करायला हवे. बातमी लेखनाची विविध क्षेत्रे आहेत. ती क्षेत्रे आपण बघूयात. बघा, बातमी लेखनासाठी विविध क्षेत्रे आहेत. सांस्कृतिक, शालेय, क्रीडा, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक, वाङ्मयीन, वैद्यकीय, दैनंदिन घटना अशा विविध क्षेत्रांवर आपण बातम्या नेहमी बघत असतो. बातमी लेखनाचे स्वरूप. तर आपण परीक्षेमध्ये ज्यावेळेस बातमी लेखनाच्या प्रश्नावर उत्तर लिहिणार आहोत, तर त्या उत्तराचं स्वरूप नेमकं कसं असावं. तुम्हाला स्क्रीनवर मुद्दे दिसत असतील. बघा, पहिला मुद्दा आहे शीर्षक. बातमी लेखनामध्ये सर्वप्रथम शीर्षक द्यावे, कारण शीर्षक हे आकर्षक व बातमीचा आढावा देणारे असते. नंतर दिनांक व स्थळ लिहावे, ज्यामुळे घडलेली घटना ही कोणत्या शहरात आणि किती तारखेला घडली याची माहिती मिळते. यानंतरचा मुद्दा आहे की बातमीचा स्रोत. बातमीचा स्रोत म्हणजे बातमी देणारा. दिनांक व स्थळ याखालील त्याचं वर्णन असावं, जसं आमच्या वार्ताहराकडून किंवा आमच्या प्रतिनिधीकडून असा उल्लेख करावा. यानंतरचा मुद्दा आहे की बातमीचा शिरोभाग. बातमीचा शिरोभाग म्हणजे आपण ज्या गोष्टीबद्दल बातमी लेखन करणार आहोत तो विषय बातमी लेखनामध्ये व्यवस्थित आणि स्पष्टपणे नमूद करावा. बातमीचा शिरोभाग मध्येच बातमीच्या विषयाची पूर्वकल्पना यायला हवी. असे बातमी लेखन विद्यार्थ्यांनी करायचं आहे. बातमी लेखनाच्या नंतरचा मुद्दा आहे की बातमी लेखनाच्या स्वरूपामधील शेवटचा मुद्दा आहे की बातमीचा तपशील किंवा विस्तृत बातमी. बातमीचा शिरोभाग लिहिल्यानंतर आपण लिहित असलेल्या बातमी लेखनाचं विस्तृत स्वरूप आपल्याला लिहायचं आहे, कारण घडलेल्या बातमीचा संपूर्ण आढावा हा तुम्ही मांडलेल्या बातमी लेखनाच्या विस्तृत स्वरूपातूनच आपल्याला कळत असतो. बघा, स्क्रीनवर तुम्हाला जी मुद्दे दिसत आहेत या पद्धतीने आपल्याला बातमी लेखन करायचे. सुरुवातीला दिसतंय बातमीचं शीर्षक, त्यानंतर स्थळ व दिनांक, त्याखाली लगेच आमच्या वार्ताहराकडून किंवा प्रतिनिधीकडून, आणि नंतर आपल्याला आपल्या मुख्य बातमीचं लिखाण करायचं आहे. एक उदाहरण म्हणून आपण पुढील स्लाइडवर एक उदाहरण पाहूयात की अंकुर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. आता हे झालं बातमी. नंतर कोल्हापूर, दिनांक 16 ऑगस्ट 2018. आता दिनांक लक्षात घ्या. अंकुर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट. 15 तारखेला तर आपण बातमी देऊ शकत नाही. ती बातमी देणार कधी? 16 तारखेला किंवा 17 तारखेला.
तर 16 तारीख आपण नमूद केलेली तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की दिनांक 16 ऑगस्ट 2018. त्यानंतर आमच्या वार्ताहराकडून किंवा प्रतिनिधीकडून ही ओळ विद्यार्थ्यांनी लिहायचीच आहे. म्हणजे स्रोत आपल्याला दर्शवायचा आहे की आमच्या वार्ताहराकडून किंवा प्रतिनिधीकडून, आणि नंतर आपल्या मुख्य बातमीकडे आपल्याला वळायचं आहे. बातमी लेखनात लक्षात घ्यावयाची काळजी. आता आपण ज्यावेळेस बातमी लेखन करू त्यावेळेस आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे ते मुद्दे आपण पाहूयात. बघा, बातमी लेखनात घ्यावयाची काळजी. आता यामध्ये पहिला मुद्दा आहे की शीर्षक बातमीचा मथळा हा संपूर्ण बातमीचा घटनेचा आरसा असतो. परीक्षेमध्ये तुम्हाला ज्याही गोष्टीबाबत बातमी लेखन करा असा प्रश्न विचारण्यात येईल, त्याबाबत तुम्ही लिहिलेली बातमी व त्याचा लिहिलेला संपूर्ण अहवाल म्हणजेच मथळा हा त्या संपूर्ण बातमीचा, त्या घटनेचा आरसाच असतो. तेव्हा बातमीचा मथळा हा खूप काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी लिहिणे गरजेचे आहे. बातमी लेखनाबाबत काळजी घ्यायचा दुसरा मुद्दा आहे की बातमीमध्ये स्थळ व काळ यांचा उल्लेख आवर्जून करावा. विद्यार्थी ज्याही घटनेबाबत परीक्षेमध्ये बातमी लेखन करणार आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घडलेल्या बातमीकरिता स्थळ व काळ यांचा उल्लेख करावा. ज्यामुळे घटना किती तारखेला घडली, घटनेचे ठिकाण कोणते होते हे लक्षात येते. तेव्हा विद्यार्थ्यांनी बातमी लेखनामध्ये शीर्षक लिहून सर्वप्रथम दिनांक व ठिकाण यांचा उल्लेख करणे फार महत्त्वपूर्ण आहे. बातमी लेखनाबाबत काळजी घ्यायचा तिसरा मुद्दा आहे की घटना जशी घडली तशीच लिहावी, स्वतःचं मत व्यक्त करू नये. थोडक्यात बातमी ही वस्तुस्थिती दर्शक असावी, ती तटस्थ वृत्तीने लिहिली पाहिजे. विद्यार्थी ज्याही घटनेबाबत बातमी लेखन करणार आहेत त्या घटनेबाबत अगदी जसेच्या तसे वर्णन बातमी लेखनामध्ये करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, पुरस्कार सोहळ्याबाबत विद्यार्थी जर बातमी लेखन करत असतील तर कोणाला पुरस्कार प्रदान करण्यात आला, हा पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला, ह्या प्रसंगी पुरस्कार प्राप्त व्यक्तीबद्दल काय भाषणामध्ये बोलण्यात आले, ह्या सर्व घडामोडींचं वर्णन हे बातमी लेखनात अगदी जसेच्या तसे विद्यार्थ्यांनी लिहावे. इथे या घटनेबाबत आपले स्वतःचं मत व्यक्त करू नये. जसे कार्यक्रमाच्या प्रमुखपदी अमुक अमुक व्यक्तीला बोलवायला पाहिजे होते, त्यांनी भाषणामध्ये विशिष्ट अशा अमुक गोष्टींचाच उल्लेख करायला पाहिजे होता, असे. थोडक्यात की विद्यार्थ्यांनी घडलेल्या घटनेबाबत स्वतःचं मत मांडू नये. बातमीचं लिखाण हे वस्तुस्थिती दर्शकच असायला पाहिजे. बातमी लेखनाबाबत काळजी घ्यावयाचा चौथा मुद्दा आहे की बातमीची भाषा साधी व सोपी असावी, वाक्य छोटी असावीत, परिच्छेद लहान असावा. बघा, विद्यार्थी ज्या पण गोष्टीबाबत बातमी लेखन करतील तेव्हा त्या बातमी लेखनामध्ये अलंकारिक शब्दांचा, अवघड शब्दांचा वापर टाळावा. आपल्या बातमी लेखनाची भाषा ही अगदी साधी सोपी असावी, जसे काही तुम्ही वाचकांशी संवाद साधत आहात असे वाटावे. अगदी छोट्या छोट्या वाक्यांमध्ये आपले बातमी लेखन पूर्ण करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करायचा आहे. बातमी लेखनामध्ये आपण जे परिच्छेद पाडणार आहोत ह्या परिच्छेदांमध्ये अगदी छोट्या वाक्यांमध्ये संपूर्ण घटनेचा आढावा आपल्याला मांडायचा आहे. बातमी लेखनामध्ये आपण पाडलेले परिच्छेद हे शक्यतोवर लहान असावेत. बातमी लेखनाबाबत आपल्याला पाचवा मुद्दा बघायचा आहे की बातमीला योग्य शीर्षक द्यावे. बातमी नेमकी काय घडली, कशी घडली या सर्व गोष्टींचा अहवाल हा वाचकाला शीर्षकावरून कळतो. तेव्हा आपण लिहित असलेल्या बातमीचा अहवाल, घडलेल्या संपूर्ण घटनांचा तपशील हा शीर्षकावरून कळावा. अशाच प्रकारचं बातमीचं शीर्षक लिहिण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करायचा आहे, कारण शीर्षकावरूनच बातमीची पार्श्वभूमी आपल्याला वाचकांसमोर मांडता येते. तेव्हा अचूक आणि योग्य असं शीर्षक विद्यार्थ्यांनी बातमी लेखनामध्ये द्यायचं आहे.
बातमी लेखनाबाबत लक्षात घ्यायचा 6वा मुद्दा आहे की एखादा समारंभ असल्यास समारंभाचे आयोजन कोणी केले, अध्यक्ष कोण होते, पाहुणे कोण आले होते यांचा आवर्जून उल्लेख करावा. विद्यार्थी जर परीक्षेमध्ये एखाद्या समारंभाविषयी बातमी लेखन करत असतील तर विद्यार्थ्यांनी त्या समारंभाचं आयोजन कोणत्या कार्यालयाने केले, कोणत्या मंडळाने केले किंवा कोणत्या समितीने केले याचा स्पष्ट उल्लेख आपल्या बातमी लेखनामध्ये करावा. तसेच ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, प्रमुख मार्गदर्शक अशा नावांचाही समावेश आपल्या बातमी लेखनामध्ये समाविष्ट करावा, ज्यामुळे समारंभाविषयी लिहिलेल्या तुमच्या बातमी लेखनाचं स्वरूप हे सुंदर व आकर्षक वाटू लागेल. बातमी लेखनाबाबत सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे की बातमीमध्ये व्यक्तिगत कोणाची निंदा नालस्ती असू नये याची खबरदारी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपले बातमी लेखन हे अगदी निपक्षपातीपणे करायचं आहे. आपल्या बातमी लेखनामध्ये एखादा राष्ट्रीय पक्ष असेल, धार्मिक समजुती असतील तर ह्याबाबत बातमी लेखन करणे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक टाळावे. तसेच आपल्या बातमी लेखनामधून कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. आपण लिहित असलेल्या बातमी लेखनामधून व्यक्तिगत कोणाची निंदा होणार नाही याची खबरदारी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. बातमी लेखनाच्या मूल्यमापन कृती. आता बातमी लेखनाच्या मूल्यमापन कृती कोणत्या आहेत ते आपण बघूयात. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला जे स्क्रीनवर 3 प्रकार दिसत आहेत, या 3 प्रकारावर बातमी लेखनासाठी प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर बातमी लेखनाच्या मूल्यमापन कृती कोणत्या आहेत बघा. नंबर 1 की दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे. तुम्हाला एखादी घटना सांगण्यात येईल, त्या घटनाप्रसंगी तुम्ही तिथे उपस्थित आहात असे समजून तुम्हाला बातमी लेखन करावे लागेल. उदाहरणार्थ, तुम्हाला जसे काही घटनांच्या बाबतीत प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. उदाहरणार्थ, मी पाहिलेला अपघात किंवा सूर्या ऑइल कंपनीवर कामगारांचा बेधडक मोर्चा किंवा कल्पना विद्यालय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम. आणखी उदाहरण पाहूया की विद्या अंकुर विद्यालय जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम. किंवा आणखी एखादं विद्यालय की ज्ञानज्योती विद्यालय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम. दीपा हॉस्पिटलमध्ये भव्य रक्तदान शिबिर. अशा प्रकारच्या विविध घटनांवर बातमी तयार करा असा प्रश्न विचारण्यात येईल. थोडक्यात प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या विषयावर विद्यार्थ्यांनी बातमी लेखन करायचं आहे. दुसरा प्रकार आहे की बातमी लेखनाच्या मूल्यमापन कृतीबाबत की दिलेल्या शब्दांवरून बातमी तयार करणे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रकारे कथा लेखनामध्ये जसे दिलेल्या शब्दांवरून कथा लेखन केलं जातं, अगदी त्याच प्रकारे विद्यार्थ्यांनी ह्या प्रकारात 5 ते 6 शब्द दिले जातील आणि त्यावरून विद्यार्थ्यांना बातमी लेखन करायचे असते. बातमी लेखनाच्या मूल्यमापन कृतीबाबत तिसरी कृती आहे की कार्यक्रमाची बातमी तयार करणे. ह्या प्रकारामध्ये तुम्हाला एखाद्या ठिकाणी एखादा कार्यक्रम घेण्यात आला असे सांगण्यात येईल, तेव्हा त्या कार्यक्रमाबाबत बातमी लेखन करा असा प्रश्न देण्यात येईल. जसे एखाद्या विद्यालयाचे नाव देऊन त्या विद्यालयात उत्साहात स्नेहसंमेलन साजरे असा प्रश्न देण्यात येईल. किंवा विद्यालयामध्ये पुस्तकाचं प्रदर्शन भरविण्यात आले आहे असा प्रश्न विचारण्यात येईल. तेव्हा विद्यार्थ्यांनी अशा प्रश्नांमध्ये प्रमुख पाहुणे, त्यांची भाषणातील महत्त्वाचे मुद्दे यांचा उल्लेख बातमी लेखनामध्ये करायचा असतो. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची वेळ, उद्घाटन, प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचा उद्देश अशा विविध मुद्द्यांचा समावेश करीत आपले बातमी लेखन करायचे असते. आता आपण बातमी लेखनाच्या मूल्यमापन कृतीबाबत विस्तृत प्रकारे त्यांची उदाहरणे बघू. बातमी लेखनाच्या मूल्यमापन कृतीचा पहिला प्रकार आहे की दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे. आता तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसतोय की खालील विषयावर बातमी तयार करा. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात
तुमच्या शाळेने प्रथम क्रमांक मिळवला आहे या विषयावर बातमी तयार करा. अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यावर विद्यार्थी या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव लिहून विद्यार्थी कसं बातमी लेखन करू शकतात ते आपण बघूयात. बघा, प्रभावती विद्यालय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम. आता खाली लिहिले की परभणी, दिनांक 24 ऑक्टोबर 2018. आमच्या वार्ताहराकडून आपल्याला आता विज्ञान प्रदर्शनात प्रथम या विषयावर बातमी लेखन कसं करता येईल की जिल्हा परिषद कन्या प्रशाला परभणी येथे दिनांक 4 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रभावती विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला. आता बातमी लेखनामध्ये बघा की प्रथम क्रमांक मिळवला कोणी की प्रभावती विद्यालयाने, परंतु हे प्रदर्शन कुठे भरवण्यात आलं होतं तर जिल्हा परिषद कन्या प्रशाला. कोणत्या तारखेला तर दिनांक 4 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर याचा स्पष्ट उल्लेख आपण आपल्या बातमी लेखनामध्ये केलेला आहे. प्रभावती विद्यालयातील इयत्ता 10वीतील श्रेयश देशपांडे या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या घरगुती कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती करणाऱ्या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 8 प्रशाला व शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. प्रभावती विद्यालयाच्या नावलौकिकास साजेसं यश श्रेयस देशपांडे यांनी मिळवले. त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक या सर्वांनी श्रेयसचं विशेष अभिनंदन केलं आहे. आता ज्या विद्यार्थ्यामुळे शाळेचा प्रथम क्रमांक आला त्या विद्यार्थ्याचं नाव आपण मनाने या ठिकाणी ॲड केलं आहे. परत त्याने कोणता प्रयोग त्या ठिकाणी दाखवला त्याचं नाव या ठिकाणी बातमीत दर्शवलं आहे आणि त्याचा क्रमांक मिळाला. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक यांनी सगळ्यांनी त्या विद्यार्थ्याचं कौतुक केलं. ही बातमीमध्ये देखील हा मुद्दा आपण समाविष्ट केला. बातमी लेखनाच्या मूल्यमापन कृतीचा दुसरा प्रकार आहे की दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करणे. आता असा प्रश्न जर तुम्हाला विचारण्यात आला तर तुम्ही बातमी लेखन कसं करणार? बघा, स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसतोय. अशा प्रकारचा प्रश्न प्रश्नपत्रिकेत तुम्हाला विचारण्यात येईल की खालील दिलेल्या शब्दांच्या आधारे बातमी तयार करा. शब्द काय शब्द आहेत? स्वच्छ शाळा, स्वच्छ भारत अभियान, सर्वेक्षण, शाळेची निवड, पालकांकडून शाळेचे कौतुक. तुम्हाला आता हे असे 5 मुद्दे देण्यात आलेले आहेत, 5 शब्द देण्यात आलेत. आता या शब्दांच्या आधारे तुम्हाला बातमी लेखन करायचे. तर आपल्याला या शब्दांच्या आधारे बातमी लेखन कसं करता येईल ते बघूयात. बघा, लोकसमाचार. औरंगाबादमधील सर्वात स्वच्छ शाळा औरंगाबाद, दिनांक 20 मार्च 2018. आमच्या प्रतिनिधीकडून शहरातील शारदा मंदिर विद्यालय या शाळेला प्रथम क्रमांकाचा स्वच्छ शाळा पुरस्कार मिळाल्याची बातमी शाळेत आली आणि विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. शाळेचा पालकवर्ग आणि कर्मचारी वर्ग यांनाही या पुरस्काराचा आनंद झाला. भारताच्या प्रधानमंत्र्याच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत औरंगाबादमध्ये नुकतीच एक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शाळा, महाविद्यालय, कारखाने, दुकाने, गृहनिर्माण सोसायट्या अशा विविध घटकांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा घेण्यात आली. संपूर्ण 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सातत्यपूर्ण सर्वेक्षण करण्यात आले. शारदा मंदिर विद्यालयाने स्वच्छतेत अव्वल स्थान पटकावल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले. शाळा नव्यासारखी स्वच्छ लखलखीत दिसत होती. शाळेचे प्रवेशद्वार, सर्व जिने, वर्ग, सर्व वर्गांपर्यंत जाणाऱ्या मार्गिका इत्यादी सर्व ठिकाणी स्वच्छ व नीटनेटकी ठेवलेली होती. विशेष म्हणजे पाणी पिण्याची जागा व शौचालय अतिशय स्वच्छ व प्रसन्न राखलेली दिसत होती. विद्यार्थ्यांनी फक्त शाळाच नव्हे तर शाळेभोवतालील परिसर देखील स्वच्छ व सुंदर केलेला होता. सर्व शाळा फक्त स्पर्धेपुरतीच स्वच्छ केलेली होती असे नव्हे तर सुशोभीकरणाकडेही लक्ष पुरवले होते. या पुरस्कारानिमित्त सर्व नागरिक शाळेचे कौतुक करत होते. बघा, या प्रकारामध्ये तुम्हाला 5 शब्द देण्यात आले होते. या 5 शब्दांचा आधार घेऊन आपण हे बातमी लेखन केलं आहे. शाळेचं नाव, शहराचं नाव, तारीख सुरुवातीला आपण त्या ठिकाणी दर्शवली आणि नंतर वार्ताहराकडून लिहून मुख्य बातमीकडे आपण वळालो.
मग शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेली स्वच्छता मोहीम, कोणत्या सर्वेक्षणाखाली हे संपूर्ण शहरामध्ये योजना राबवण्यात आली त्याचाही उल्लेख आपण बातमीमध्ये केला. शाळेचा नंबर आल्यामुळे शाळेचे पालक, कर्मचारी यांच्यामध्ये सगळ्यात आनंदाचं वातावरण होतं. सांगण्याचं तात्पर्य की जेवढी बातमी आपण आकर्षक पद्धतीने लिहू, तेवढे गुण अधिक विद्यार्थ्यांना मिळू शकतात. आपण याच्यानंतरच्या प्रकाराकडे वळूयात. बातमी लेखनाच्या मूल्यमापन कृतीचा तिसरा प्रकार आहे की कार्यक्रमाची बातमी तयार करणे. प्रश्न: खालील विषयावर बातमी तयार करा. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारण्यात येईल की स्वामी विवेकानंद विद्यालयात आयोजित 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाबाबत बातमी तयार करा. आता यावर आपल्याला बातमी कसं तयार करता येईल? स्वामी विवेकानंद विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, खामगाव, दिनांक 17 ऑगस्ट 2018. आमच्या वार्ताहराकडून. 15 ऑगस्ट या दिवशी स्वामी विवेकानंद विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी शाळेतून प्रभात फेरी काढली. हातात तिरंगी झेंडे व ओठांवर देशभक्तीच्या गीताने सारा परिसर दुमदुमून गेला होता. झेंडावंदनासाठी विद्यालयाच्या 3ऱ्या मजल्यावर स्तंभ सजविण्यात आला होता. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक उपस्थित होते. संस्थापकांच्या हस्ते सकाळी 7:40 झेंडावंदन झाले. झेंड्याला कवायत करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. काही विद्यार्थ्यांनी सर्व धर्म समभाव यावर नाटिका सादर केली. यानंतर प्रमुख पाहुणे व शाळेचे मुख्याध्यापक श्री PM जाधव यांचे भाषण झाले. कार्यक्रमानंतर विद्यालयात मध्यवर्ती ठिकाणी अल्पोपहार देण्यात आला. विद्यालयात विज्ञान प्रदर्शन मांडण्यात आले होते. ते सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. अशा प्रकारे आपण कार्यक्रमाची बातमी तयार करू शकतो. तुम्हाला लक्षात आलं असेल की कार्यक्रमाची बातमी तयार करत असताना कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या बातमी लेखनामध्ये स्पष्ट दिसली पाहिजे. जसं प्रमुख पाहुणे, त्यांचं भाषण, कोणाच्या हस्ते झेंडावंदन झालं, त्या दिवशी नेमके कोणते कोणते कार्यक्रम घेण्यात आले, याचा पूर्ण तपशील आपल्याला आपल्या बातमी लेखनात देता यायला हवा. तर विद्यार्थी मित्रांनो, बातमी लेखन या उपयोजित लेखनातील घटकावर माझं केलेलं हे सादरीकरण जर तुम्हाला आवडलं असेल तर माझं ऑनलाईन सरजी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.